सर्वांना नमस्कार। आज आपण उपासाचा फायदा काय होतो पाहू। उपास केल्यामुळे प्रतिकारशक्ती कशी वाढते हे पाहू। वर्षातून किमान 8 दिवस उपवास केल्याने प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे। त्यामुळे उपवासाचा कंटाळा करणाऱ्यांनी आता मोठेपणाने आज माझा उपवास आहे असे सांगितल्यास आश्चर्य वाटायला नको। अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासादरम्यान उपवास केल्याने माणसाच्या शरीरातील जुन्या व नुकसानग्रस्त पेशी नष्ट होऊन त्या जागी नव्या पेशी तयार होत असल्याचे दिसून आले आहे। विशेष करून वृद्धत्व किंवा कर्करोगाच्या उपचारादरम्यान कमजोर झालेल्या प्रतिकारशक्तीचे उपवासाने कमालीची सुधारणा बघायला मिळाली आहे असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे। जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जा वाचविण्याचा प्रयत्न करते। या दरम्यान जुन्या व नुकसान झालेल्या पेशी नष्ट होऊन त्या जागी नव्या पेशीची निर्मिती होत असल्याचे निदर्शनास आल्याचे या अभ्यासाचे प्रमुख वॉल्टर लोंगो यांनी सांगितले। त्यामुळे 6 महिन्यातून किमान 2 ते 4 दिवस उपवास करणाऱ्यांच्या शरीरातील तग धरून राहण्याची क्षमता वाढत असल्याचे ते म्हणाले। उपवासादरम्यान शरीर पेशींना पुन्हा नव्या यंत्रणेच्या निर्मितीचे आदेश देत असल्याचे वॉल्टर म्हणाले। याविषयी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परीक्षणादरम्यान किमोथेरपी किंवा औषधांच्या सेवनामुळे नुकसानग्रस्त झालेल्या उंदराच्या प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे। यासोबत उपवासामुळे आजारी पडण्याची शक्यताही कमी होते असे वॉल्टर यांनी सांगितले। त्यामुळे आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी उपवास करणे गरजेचे असल्याचे यावरून दिसून येते। म्हणून महिन्यातून किमान 1 तरी उपवास करण्याचा सल्ला वॉल्टर यांनी दिलेला आहे। धन्यवाद।